नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, नीट 2026चा पेपर आज 3 मे रोजी संपन्न झाला. ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं आज जवळजवळ 2-3 जिल्ह्यांमध्ये मार्केटिंग ॲक्टिव्हिटी होती. या संदर्भानं मी स्वतःसुद्धा बऱ्याचशा परीक्षा सेंटरवर त्या ठिकाणी व्हिजिट केलेली होती आणि आज झालेल्या पेपरबद्दल आणि इथून पुढे काय प्रक्रिया असते याबद्दल अगदी छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. मागील वर्षीचा अनुभव पाहता या वर्षीचा पेपर हा बऱ्यापैकी सोपा होता असं आपल्याला अगदी सहज म्हणता येईल. कारण जेव्हा विद्यार्थी परीक्षा सेंटरमधून बाहेर येत होते तर जवळजवळ बऱ्याच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हा आनंद आपल्याला त्या ठिकाणी दिसत होता. फार मोजके चेहरे होते की जे कोमजलेले होते, परंतु मेजॉरिटी विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ते मुलं आनंदी होते. आणि जेव्हा आपण विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला की ओव्हरऑल पेपरची लेवल काय होती, कशा पद्धतीनं तुम्हाला हा पेपर गेला, व्यवस्थित अटेम्प्ट करता आला का, तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं एक कॉमन उत्तर होतं की पेपर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा सोपा होता. आणि सोबतच काही अंशी काही ठिकाणी विद्यार्थ्यांचं हे उत्तर होतं की हा पेपर थोडासा लेंदी होता, परंतु फार टफ नव्हता किंवा मागच्या वर्षीसारखा नव्हता. म्हणजे थोडक्यात काय, तर ओव्हरऑल जे काय आत्तापर्यंतचे ओपिनियन समोर आलेले आहेत, जे की ॲक्च्युली ज्या विद्यार्थ्यांनी पेपर फेस केला त्या मुलांच्या माध्यमातून, तर त्याचं एकच कॉमन उत्तर आपल्यासमोर येतं की बऱ्यापैकी पेपर कम्पेअर टू लास्ट इयर हा इझी होता. त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना हा पेपर सॉल्व करता आला, व्यवस्थित त्यांनी तो अटेम्प्ट केला आणि यामुळं काही अंशी कम्पेअर टू लास्ट इयर मेरिट वाढेल. परंतु नेमकं मेरिट किती राहील, काय राहील याच्या विषयात मी आज जाणार नाही. पेपर सोपा होता हे एक ओव्हरऑल जे काय विद्यार्थी होते त्यांच्या अनुभवातून जे काय समोर आलं ते तुम्हाला शेअर केलं. आता या व्हिडिओच्या माध्यमातून माझा मुख्य उद्देश जो आज आहे तो आहे की आपण आता पुढच्या तयारीच्या संदर्भानं काय काय केलं पाहिजे जे की सगळ्या मुलांसाठी लागू असेल. तर सगळ्यात पहिले डॉक्युमेंटची आपली पूर्तता आपण केली पाहिजे. अनेक रिझर्वेशन महाराष्ट्रामध्ये आहेत, जवळजवळ 11-12 प्रकारचे रिझर्वेशन आहे. जर आपण कॅटेगरी वाईज बोलायचं झालं तर SC, ST, NT1, NT2, NT3, VJNT, SBC, OBC, EWS आणि जनरल कॅटेगरी. SCBCसुद्धा त्याच्यात एक ॲडिशनल रिझर्वेशन आहे. तर एवढे सगळे रिझर्वेशन आहे आणि ऑब्वियसली प्रत्येक विद्यार्थी कुठल्या तरी एखाद्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असेल तर त्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स त्यांनी त्या ठिकाणी काढले पाहिजे. बेसिकली काही डॉक्युमेंटचे जर आपण प्रकार विचारात घेतले तर पहिले जे डॉक्युमेंट्स असतात ते ॲकॅडमिकशी निगडीत आहे, जे की तुमचं मार्कशीट असेल. आता 12चा रिझल्ट पब्लिश झालेला आहे. पुढच्या 2-3 दिवसामध्ये ते मार्कशीट, ज्या कॉलेजला तुम्ही शिकत होतात त्या कॉलेजमधनं तुमची पासिंगची TC, ट्रान्सफर सर्टिफिकेट, हे सगळे डॉक्युमेंट तिथून तुम्ही घेतले पाहिजे. ॲडिशनली तुम्ही कॉलेजमधनं बोनाफाईड सर्टिफिकेटसुद्धा घ्यायला पाहिजे होतं. जे आता कॉलेज तुम्हाला उपलब्ध करून देईल की नाही देईल माहीत नाही, परंतु बोनाफाईड सर्टिफिकेट. आणि यानंतर दुसरे जर डॉक्युमेंट म्हणूया आपण तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे डॉक्युमेंट आपल्याला तहसील ऑफिसमधनं किंवा सेवा केंद्र किंवा जे गव्हर्नमेंटच्या वतीनं चालवले जाणारे जे सेंटर आहे त्यांच्याकडनं जे डॉक्युमेंट काढायचे असतात ते डॉक्युमेंट्स. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण उल्लेख करू शकतो जसं की कास्ट सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी आहे, नॉन क्रिमिलेअर आहे, एज नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे काही ॲडिशनल रिझर्वेशन असतात, त्याच्यामध्ये हिली एरिया सर्टिफिकेट आहे. जे मुलं PWD कॅन्डिडेट म्हणून आहेत तर त्यांना येणाऱ्या काळामध्ये शासनानं घालून दिलेल्या काही पर्टिक्युलर कॉलेजमधनं मेडिकलचं अजून एक PWD सर्टिफिकेट कलेक्ट करावं लागतं, ते सर्टिफिकेट असेल. ह्या सगळ्या कागदपत्रांच्या संदर्भानं तुमची तयारी त्या ठिकाणी आता इथून पुढं आपण केली पाहिजे. यातले बरेचसे डॉक्युमेंट्स कदाचित आपल्याकडे उपलब्ध असतील, जर नसतील तर ते आपण आता काढले पाहिजे. यानंतर पुढचा जो टप्पा असतो बेसिकली ज्या नीट परीक्षेला आपण ॲपियर झालो त्या नीट परीक्षेचं पहिलं प्राधान्यानं टार्गेट म्हणजे MBBS. जर MBBSला आपला नंबर नाही लागला तर मग BAMS आहे, BDS आहे, इतर पर्याय आपल्याला उपलब्ध असतात. मग या काउन्सिलिंग प्रक्रियेच्या संदर्भानं जे आहे तर आपण साधारण किती स्कोअर अचीव करतो आहे याचं कॅल्क्युलेशन करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जो पेपर आपण आता देऊन घरी आलेलो आहोत तर ऑब्वियसली आपण जे क्वेश्चन अटेम्प्ट केले त्याचं आपण काहीतरी मार्किंग केलेलं असेल आणि मग ज्या काय ऑफिशियल ॲन्सर की उपलब्ध होतील
ॲलन असेल, आकाश असेल किंवा इतर कुठलेही क्लासेस असतील तर त्यांच्या ऑफिशियल ॲन्सर कीप्रमाणे साधारण आपला स्कोअर किती येतो हे आपण काढलं पाहिजे. ते यासाठी कारण आपला जो काय परफॉर्मन्स असणार आहे त्या परफॉर्मन्सच्या आधारे काय काय पॉसिबिलिटीज आहेत, काय काय पॉसिबल आहे, शक्य आहे, आपल्याला मिळू शकेल याचा अभ्याससुद्धा आपण आता सुरू करणं काही गैर नाही. कारण परीक्षा झालेली आहे. आज वाटलं तर रिलॅक्स राहा, उद्या मात्र तुम्ही स्कोअर काढा आणि मग त्या स्कोअरवर काय काय पॉसिबिलिटीज आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी पुढं येतं त्याची माहिती घेण्याला सुरुवात करता येईल. आता जे मुलं फ्रेशर्स असतात आणि ज्यांना कमी स्कोअर आला त्यांनीसुद्धा आपला स्कोअर काढला पाहिजे. का तर त्यांना लगेचच पुढच्या अभ्यासाला परत एकदा सुरुवात करायची का, रिपीट करायचं का याचे निर्णय घेणंसुद्धा त्यांना त्या ठिकाणी सोपं होतं. कारण बरेचसे जे चांगले क्लासेस असतात ते अगदी आठवड्याभरात परत रिपीटरच्या बॅचेस सुरू करतात. थोडंसं अभ्यासाला प्रिपरेशनला वेळ मग त्यामध्ये जास्त मिळतो. म्हणजे ज्या मुलांच्या डोक्यात असं आहे कळत न कळत अभ्यासात कमी पडल्यामुळं, अनावधानानं आपलं प्रिपरेशन प्रॉपर न झाल्यामुळं किंवा आपण आळशीपणा केला म्हणून आपल्याला स्कोअर कमी येतो, या कारणामुळं जर रिपीट करायची इच्छा असेल तर आत्ता स्कोअर काढला तर आपल्याला जजमेंट येतं आणि मग त्यानुसार आपण रिपीट करायचं की नाही करायचं याचा निर्णय तुम्हाला तिथे घेणं पॉसिबल होतं. म्हणजे काय करायचं आहे थोडक्यात तर तुम्ही तुमचा स्कोअर आता काढला पाहिजे जेणेकरून आलेल्या स्कोअरनुसार पुढे काय करता येईल त्याचीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी शोध घेणं सोपं होईल. आणि आता पुढचा जो पार्ट असतो तो म्हणजे ऑफिशियल आन्सर की आल्या क्लासेसच्या संदर्भानं. मग NTA ऑफिशियल आन्सर की येईल, त्यानंतर तुम्हाला OMR उपलब्ध होते. ती OMR आपण नक्की प्रिंट करा. OMR प्रिंट केल्यानंतर तुम्ही भलेही पेपरवर आन्सर योग्य मार्क केलेलं आहे परंतु जर OMRवर सर्कल आपण डार्क करत असताना चुकलेलो असेल तर हे कधी शक्य होतं आपल्याला कळणं, आपण ॲक्च्युली OMRची प्रिंट घेतली तर. त्यामुळे सगळ्या मुलांनी येणाऱ्या काळामध्ये जेव्हा OMR उपलब्ध होईल ती OMRची प्रिंट आपण उपलब्ध करून घ्या जी आपल्या रेकॉर्डला आपल्याकडे असावी. आणि त्यानंतर फायनल रिझल्ट येतो आणि पुढची काउन्सिलिंगची प्रक्रिया सुरू होते. तर आजच्या डेटला 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. डॉक्युमेंटच्या संदर्भानं आपली परिपूर्ण तयारी आपण करावी, पहिला भाग. दुसरा भाग झालेल्या पेपरमध्ये साधारण आपला स्कोअर किती येतो आहे याचं कॅल्क्युलेशन करून नेमका स्कोअर किती येऊ शकतो याचं एक मान्य आपण स्वतःसाठी करून घ्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पुढचे जे काही निर्णय घ्यायचे आहेत त्यासाठीची मदत होईल. आणि राहिला प्रश्न काउन्सिलिंग जॉईन करण्याच्या संदर्भाने, जर आपल्याला आता रिपीट करायचं नाही आहे, ऑलरेडी जो काय स्कोअर आला आहे त्याच्यावर आपल्याला ॲडमिशन मार्गी लावायचं असेल, मग ते कुठल्या कोर्ससाठी असेल, MBBS असेल, BDS असेल, BMS असेल, तर त्या संदर्भाने तुम्ही ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की व्हिजिट करू शकता. रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंतची सगळी प्रक्रिया ही ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आमच्या टीमच्या माध्यमातून केली जाते. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या सेवा आम्ही देतो. त्यासाठी तुम्ही एकदा ऑफिसला व्हिजिट करा. ज्यांना ऑफिसला व्हिजिट करणं शक्य नसेल ते आम्हाला कॉलवर बोलून पूर्ण माहिती घेऊन निर्णय करू शकता. तुर्तास आज उद्या 1-2 दिवस तुम्ही रिलॅक्स राहा आणि मग हे स्कोअर वगैरे काढून पुढच्या तयारीला लागा असं या ठिकाणी सांगतो. तुमच्या चांगल्या यशासाठी शुभकामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.